नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गृहिणी फॅशन लाईफ या चॅनलवरती। आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक गृहिणीच्या मनात असतो। आपल्याला नेहमी असं वाटतं की घरातल्यांनी, समाजाने आपला आदर करावा, आपली किंमत करावी, म्हणजेच आपली रिस्पेक्ट करावी, आणि हे वाटणं साहजिक देखील आहे। आपण इतकं सगळं करतो सर्वांसाठी म्हटल्यावर रिस्पेक्ट ही मिळायलाच हवी ना। पण याउलट अनेकदा आपल्याला आदर मिळण्याऐवजी आपल्याला अपमान सहन करावा लागतो। म्हणूनच मी आज तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्याने तुमचा मान सन्मान तर वाढणारच आहे आणि अपमान सहन तुम्हाला करावा लागणार नाही। म्हणूनच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की न मागता आदर मिळवण्यासाठी प्रामुख्याने स्वतःच्या वागण्यात बदल आणि परिपक्वता आणणे खूप गरजेचं आहे। चला तर मग पाहूया आदर मिळवण्याचे 10 सोपे मार्ग। नंबर 1, स्वतःला कमी लेखू नका। सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं म्हणजे स्वतःला कमी लेखणं बंद करा। तुम्ही घराचा कणा आहात, कुटुंबाचा कणा आहात। जर तुम्ही गृहिणी म्हणून स्वतःला कमी लेखत असाल किंवा स्वतःला काहीच येत नाही म्हणून कमी लेखत असाल तर स्वतःला कमी लेखणे बंद करा। म्हणूनच आपला स्वाभिमान आपण स्वतः ठेवायचा आहे, जागा करायचा आहे। कोणालाही तुमचा अपमान करून द्यायचा नाही। कधी कधी घरामध्येच आपल्याला आदर मिळत नाही, अशा वेळी नेहमी स्वतःचा स्वाभिमान जपा आणि आपले कर्तव्य पार पाडत राहा। नंबर 2, नाही म्हणायला शिका। प्रत्येक वेळी होकार देणं म्हणजे आदर मिळवणे नाही। जिथे चुकीचं आहे ना तिथं नाही म्हणायला शिका। जिथे तुमची चूकच नाही, तुम्ही चूकच केली नाही, तिथे ठामपणे नाही म्हणायला शिका आणि बोलायला शिका। नंबर 4, आर्थिक स्वावलंबन। हा उपाय खूपच महत्त्वाचा आहे। आपण गृहिणी असलो ना तरी आपल्याकडे स्वतःची बचत, स्वतःचे पैसे हे असावेतच। कारण जेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असताना तेव्हा नकळत आदर हा आपला वाढत असतो। म्हणूनच स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा नक्की प्रयत्न करा आणि 4 पैसे कमवण्याचा प्रयत्न करा। नंबर 5, शांत राहून उत्तर द्या। कधीही रागाच्या भरात प्रतिक्रिया देण्यापेक्षा शांत राहून तुमचं म्हणणं मांडा। शांतता हेच शक्तीचे लक्षण आहे। मला माहीत आहे काही वेळा अपमान सहन करावा लागतो, त्याच्यामुळे आपल्याला किंमत न मिळाल्याचा राग येतो। त्याचे उत्तर शांततेत द्या, रागात अजिबात देऊ नका। नंबर 6, 6वा मार्ग आहे स्वतःवर प्रेम करा। नेहमी स्वतःवर प्रेम करायला विसरू नका। जी व्यक्ती स्वतःचा आदर करते, स्वतःवर प्रेम करते ना तिचाच लोक आदर करतात। म्हणूनच आपण आपली किंमत करायला हवी आणि स्वतःचा आदर अगोदर आपण स्वतः करायला हवा। नंबर 7, मर्यादा निश्चित करा। कुठे आपण हो म्हटले पाहिजे, कुठे नाही म्हटले पाहिजे याची मर्यादा निश्चित करा। कारण आपण आपली मर्यादा निश्चित केली ना तरच लोक तुमचा आदर करतील। म्हणजेच बघा ना, काही लोक बघा काहीही असो आपल्याला गृहीत धरतात। आपले म्हणणे, आपल्याला काय वाटते, आपल्याला आपली काय इच्छा आहे, आपल्याला काय हवंय याचा विचार करत नाहीत। म्हणूनच अशा लोकांना आपण आपल्याला गृहीत धरून द्यायचं नाही। म्हणजेच काय करायचंय बघा, जिथे आपल्याला वाटते ना, जिथे आपली किंमत आहे तिथेच हो म्हणा, अन्यथा नाही म्हणून बाजूला होऊ शकता। हे आपण आपली मर्यादा निश्चित केलेली असते। म्हणजेच लोक पुन्हा आपल्याला गृहीत न धरता आपले म्हणणे, आपले विचार नक्की घेतील, म्हणजेच आपला आदर देखील करायला लागतील। नंबर 8, बोलण्यात गोडवा आणि कृतीत कणखरपणा असावा। म्हणजेच काय, कमी आणि मोजकेच बोला। बघा, उगाचच आपण एखाद्याला आपले मानून, आपले समजून आपण बडबड करत असतो, अवांतर बोलत असतो, पण समोरचा त्या कुवतीचा आहे का हे पण आपण लक्षात घ्यायला हवे। म्हणूनच कोणाशीही जास्त फालतूची बडबड, फालतूची बोलणं अजिबात करू नका। नेहमी कमी बोला आणि मोजकेच बोला। नंबर 9, नेहमी शिकत राहा। शिकणे कधीही थांबवू नका। मग ते शिकणे कोणतेही असो, कायम शिकत राहा, अनुभव घेत राहा आणि प्रगती करत राहा। आज करू, उद्या करू असे म्हणू नका। स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा आणि टीका करणाऱ्यांकडे कायम दुर्लक्ष करा। बघा, टीका ह्या चांगलं काम करणाऱ्यांवरतीच लोक करत असतात। त्याच्यामुळे टीकांकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाहीये आणि आपली प्रगती आपण करत राहायची आहे। नंबर 10, कोणावरही अवलंबून राहू नका। बघा, सर्वात महत्त्वाचे तर हेच आहे, कारण स्वावलंबन हे आदराचे मुख्य कारण आहे। आपण जेव्हा इतरांवर अवलंबून राहतो ना तेव्हा आपली किंमत आपोआप कमी होत असते। म्हणूनच आपण कोणापुढेही हात पसरायचे नाही, याने आपला आदर होतो। म्हणूनच स्वावलंबी बना, म्हणजे हात पसरायची गरज पडणार नाही। मैत्रिणींनो, हे बदल एका दिवसात होणार नाहीत, पण तुम्ही रोज थोडा प्रयत्न केला ना तर नक्कीच होणार आहे। तुम्हाला तुमच्या आयुष्यात फरक नक्की जाणवेल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आजचा तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका। आणि हो, अजूनही आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच बास करूया। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिकसोबत, नेक्स्ट विषयासोबत। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि मजेत राहा।